गडचिरोली जिल्ह्यातील गावखेड्यातून फिरत असताना आपल्याला गावाच्या अवतीभोवती किंवा रस्त्याच्या कडेला असे मोठमोठे दगड जमिनीत रोवलेले दिसतात. एका रांगेत किंवा वर्तुळामध्ये हे दगड रोवलेले असतात. माडिया आणि गौंड या दोन आदिवासी जमातीमध्ये या दगडाला फार महत्त्व आहे. माडिया आदिवासी या जमातीमध्ये मृत व्यक्तीच्या आठवणीसाठी हा दगड रोवला जातो. त्याला मृतक स्तंभ किंवा स्मृतिस्तंभ, इंग्रजीमध्ये त्याला मेमोरियल पिलर्स असं पण म्हणता येईल, आणि गोंडी भाषेमध्ये त्याला उरस्कल असं पण म्हटलं जातं. काही ठिकाणी त्याला गोटा, कलबंडा किंवा कोटोकल असं पण म्हटलं जातं. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीची मृत्यू होतो त्याच्या स्मरणार्थ हे एक नदीवरून दगड आणून दगड रोवण्याचा कार्यक्रम राहतो तेरवीच्या दिवशी. तर त्या व्यक्तीचं नाव आणि त्याची जी खून आहे ती इथं राहते. त्यांनाच हे पूर्वजांची ह्यांनाच देव मानतात. आदिवासी इथे येऊन पूजा करतात. ज्यावेळेस त्याला देव म्हणतात का ते? आदिवासी संस्कृतीमध्ये पूर्वज हे आपल्या अवतीभोवतीच आदर्श स्वरूपामध्ये सतत वावरत असल्याची त्यांची श्रद्धा आहे. मृतात्म्याला शांतता मिळावी आणि त्यांची आठवण कायम राहावी, हा दगड रोवण्यामागं त्यांचा उद्देश असतो. हे काय दिसतंय समोर? त्यांचेच आहेत ना. काय वर काय ते? ते शिंग आणि गायचं बैलांचं शिंग आहे ते. वर विमान बसवलेलं दिसतंय, बैलाची शिंग पण दिसत आहेत, पशुपक्षी दिसत आहेत. पूर्वी या ठिकाणी लाकडी स्तंभ उभा केला जायचा. नंतर काळाच्या ओघात त्यात काही बदल झाले. आता ते मोठमोठ्या दगडी शिळा आणून त्या उभ्या करतात आणि काही गावामध्ये तर आता सिमेंटचे पोलसुद्धा रोवले जातात. या दगडी पोलवर विविध पशुपक्षी, सूर्यचंद्र, विमान, हेलिकॉप्टर यांच्या प्रतिकृतीसुद्धा तयार करून त्याच्यावर ठेवल्या जातात. आणि यासाठी विशेष कारागीर लागतात, ते आदिवासीमध्येच असतात. आणि ही फार खर्चिक बाब आहे. आणि त्यानंतर त्यांना जेवणसुद्धा द्यावं लागतं आणि त्यामुळे फार मोठा खर्च येतो. श्रीमंत कुटुंब असेल तर हा जो स्तंभ आहे एकदम इतरापेक्षा भव्य, दिव्य, चमकदार, मोठा दिसून येतो. त्याच्यावर लिहिले बघा, गारी मृत्यू दिनांक 30/8/2020. खाली लिहिले पुन्हा महिना म्हणजे महिना असेल तो 6वा, दिनांक 3/6/2021ला त्यांचा मृत्यू दिनांक हा आहे. आणि ज्या दिवशीचा तेरवीचा कार्यक्रम झालेला दिनांक खालचा आहे. म्हणजे मृत्यू दिनांक आणि 13वीचा दिनांक हे दोन्ही लिहिले जाते. नदीवरून दगड आणून रवतात. हा बरं, त्याची आठवण म्हणून. आणि याला देव म्हणतात. ते लोक वयस्कर होऊन मृत्यू होतो त्यांचाच असा गोटा रवतात आणि त्यांचीच समाधी राहते आणि त्यांची ते पूजा करतात. आणि तरुण वयात तो मृत्यू होतो त्यांचं फक्त समाधी राहते, त्यांचा गोटा रोवला जातो. याला गोटा म्हणतात आदिवासी भाषेमध्ये. 13वीचा दगड आहे. 13वीचा दगड. पण मृत्यू झाल्यानंतर 13 दिवसाला 13वी होते असं नाही. त्यांच्या टायमिंगनुसार, त्यांच्या ॲडजस्टमेंटनुसार 6 महिन्याला, 4 महिन्याला, 2 महिन्यालाही 13वीचा कार्यक्रम ठेवतात. 13वीच्या कार्यक्रमाला मग त्या व्यक्तीचे जर त्याच्या नावावर जर बैल काही असतील तर ते बी तिथं सर्वांना कापून त्याचं जेवण करतात. गाव जेवण राहतं. गाव जेवण. सर्व पाहुणे आले त्यांना दारू, जेवण, सर्व कार्यक्रम होतो. दारू कोणती राहते? मोहाचीच. त्यावेळेला जी लोक येतात ते पण मोहाची दारू, तांदूळ सर्व घेऊन येतात. आणि हे घरच्याकडून बी राहतात, येणारे पाहुणे पण घेऊन येतात. आणि मग जेवण काय करतात? बकरा, कोंबडा, डुक्कर, बैल सर्वच राहते. तसं जाते. आणि त्याबरोबर काय खायचं? भात खायचं. दुसरं काहीच नाही. आता हे 13वीच झालं, त्याचं पुरून दफन होतं त्यांचं. ती कशी अशी प्रक्रिया ती? ज्या दिवशी मृत्यू झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी लगेच दफनविधी होतो. त्या दिवशी पण मग जेवण, जे येणारे पाहुणे राहतात त्यांना दारू, जेवण राहतच. मृत्यू आल्याकडून बी राहतात, येणारे पाहुणे पण घेऊन येतात. किती वाजता दफन होतं ते? त्याचं टायमिंगनुसार. समजा जर लवकर झाला तर संध्याकाळपर्यंत होतं, जर संध्याकाळी मृत्यू झाला तर दुसऱ्या दिवशी सकाळीपर्यंत होतं. काय विधी काय असतो त्यांचा? विधी काहीच नाही. म्हणजे जसा आहे त्याला फक्त त्याचे जेवढे कपडे आहेत घरचे सर्व तिथं आणून टाकतात आणि गड्डा करून दफनविधी होतो. त्याला काय पुरोहित वगैरे काय असतो का? काहीच नाही. काहीच झाल्यानंतर सर्व जेवढे पाहुणे मंडळी राहतात ते फक्त पांढरा कपडा घेऊन येतात.
दुसरं कपडे आपल्या इकडे जसं तो कपडे घेऊन येतात तसे इकडे पण पांढरा कपडा घेऊन येतात, सुती कापड. आणि त्या मृत्यू झालेल्या व्यक्तीवर आतरला जातो. तो त्याचं तोंड झाकून ठेवलेलं राहतं. ज्यावेळेस पाहुणा येईल त्यावेळेस तोंड उघडायचं, पाहायचं आणि आणखी झाकून ठेवायचं, अशी पद्धत राहते. किती कपडे लावतात त्याला? जे येणारा पाहुणा येणारा तो पांढरा कपडा घेऊन येऊन मुली टाकतो. तोंड उघडे ठेवत नाहीत? नाही, तोंड उघडं फक्त ज्यावेळेस पाहायचं त्यावेळेस उघडं करतात. पाहणं झाले की लगेच झाकून ठेवतात. बर. रडतात का लोक? रडतात ना, हा, रडतात. पण आता आपल्याला माडिया भाषा तेवढी समजत नसल्यामुळे त्यांनी काय म्हणतात ते समजत नाही. बर. रडतात सगळे. आदिवासीमध्ये जाळलं जात नाही. जमिनीमध्ये खड्डा करून मृत जे शरीर आहे ते पोडलं जातं. आणि ही जी स्मशानभूमी आहे ती वेगळी असते आणि ही गोटा लावण्याची जागा आहे ती वेगळी असते. तर आपण त्यांची दफनभूमी पण पाहू. दफनभूमीमध्ये आले आहोत. इथं जाळलं जात नाही आदिवासी बांधवामध्ये, इथं पुडलं जातं. आपल्या भाषेमध्ये समाधी म्हणू शकतो. आणि इथं शिंग लावलेली आहेत काही ठिकाणी. हे काय आहे? लाकडाच्या ते आम्ही ना का आमच्या आदिवासी मध्ये ना का गुट्टा म्हणतो त्याला. काय म्हणता? गुट्टा. 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 हो. हे लाकडाचं करतात काय? हो, लाकडाच्या करतो. शिंग आहेत ही बैलाची ना? हो हो. हा? हो हो. लाकडाच्या बनवून टाकलो ते. कोण बनवतं हे? आमच्या आदिवासी ना का. तुम्ही स्वतःच बनवता? हो, स्वतःच. बर. आणि हे काय आहे ते? ते लाकडाचं. हां, लाकडाचं. लाकडाचंच आहे. हो हो. शिंगच तयार केले. हो. कशामुळे करतात हे? या इकडे. हे पूर्ण तुमची दफनभूमी आहे. हो हो. इथं पण शिंग लावलंय. हो हो. लाकडापासून कोरीव काम करतात हे. बर. आता याला काय म्हणता तुम्ही? गुमिया. 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 हो, गुमिया. म्हणजे समाधी म्हणतात तसं. समाधी. तुमच्या भाषेमध्ये गुमिया म्हणता याला. हो. बर. आणि याला काय म्हणता तुम्ही? गुट्टा. गुट्टा. हो. कोणी तयार केलेला आहे का गावामध्ये? हां, कुठे? हां. कधी मरेल ना तेव्हाच नाही का हां. घरचे लोक नाही का असंच मला नाही का बनवून द्या म्हणलं तर नाही का बनवतात. कोण बनवतं हे? आमच्याच लोक. तुमचेच लोक बनवतात? हो. सगळ्याला येत नाही ना? सगळे येत नाही. हां. पण आता कोणाला येते कोणाला नाही. बर बर. आता आपण एका दुसऱ्या गावातली दफनभूमी पाहू. हे जे गाव आहे ते जरा श्रीमंत दिसत आहे.